सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। राज्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे। पुढील 4 दिवस राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहील। किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह नाशिकमध्ये धुवाधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे तब्बल 24 तासात जायकवाडीतील पाणीसाठा 11% वरून 18% पोहोचलेला आहे। यावल तालुक्यातील मनवेल येथील आश्रमशाळेमध्ये चक्कर येऊन पडल्याने एका 9 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्यांनी एसटीला पसंती दिलेली आहे आणि यंदा 2 ते 7 सप्टेंबर दरम्यान 4300 ज्यादा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतलाय। त्यापैकी 2031 बसचं आरक्षण पूर्ण झालंय। यंदा गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेने आतापर्यंत 202 गणपती विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केलेली आहे। आता आणखीन 20 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। विशेष 20 गाड्यांचं आरक्षण 7 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। मुंबईत म्हाडाचं घर खरेदी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून 2030 घरांच्या सोडतीची जाहिरात 8 ऑगस्टला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे। मात्र सर्वाधिक घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। पावसामुळे पुणे शहरातील बहुतांश प्रमुख चौकात खड्डे पडलेले आहेत। खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग संथ झाला असून कोंडी सोडवण्यासाठी शहरातील प्रमुख 30 चौक सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेमध्ये जड वाहनांना बंद करण्यात आलेला आहे आणि 12 ऑगस्ट पर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या प्रवेश प्रक्रियेतील 50,000हून अधिक जागा अजूनही रिक्त असून प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी 8 ऑगस्ट पर्यंत संधी मिळाली आहे। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधणार आहेत। त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे हे देखील दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर दोन्ही पक्षांच्या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये अजित पवार यांच्या गटाला नोटीस जारी केली होती आणि त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार या नोटीसला उत्तर देतात का हे पाहावं लागणार आहे। जळगावच्या अमळनेरमधील भूमिपूजन सोहळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर पुन्हा आमदार होण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागातील वेगवेगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण केंद्र हे अमळनेरमध्ये उभारता येईल। मात्र त्यासाठी तुम्हाला मला या ठिकाणी बसवावं लागेल। मी पुन्हा इथे बसलो तर काम मार्गी लागू शकतं असं ते म्हटले। जळगावच्या अमळनेरमध्ये इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी भाषणात मंत्री चंद्रकांत पाटलांनी छोटे अजितदादा म्हणून अनिल पाटलांचा उल्लेख केला। त्याच अमळनेरमध्ये सुद्धा छोटे अजितदादा आहेत आणि त्यांनी मागितल्यावर त्यांनाही निधी देऊ असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिधा योजनेअंतर्गत 1.7 कोटी लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ, साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेलाचं वाटप करण्यात येणार आहे। आनंदाचा शिधा पुरवण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयानं नकार देऊन राज्य सरकारला दिलासा दिला आणि त्यामुळे गणेशोत्सवात राज्यातील जनतेला आनंदाचा शिधा वेळेत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। मुंबई किनारा रस्ता प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत सतत पुढे जात असून प्रकल्पाचं संपूर्ण काम पूर्ण केव्हा होईल याची नवीन मुदत अद्याप प्रशासनानं जाहीर केली नाही। प्रकल्प रखडवणाऱ्या लेट लतीफ कंत्राटदारांवर आतापर्यंत 35 कोटींचा दंड आकारण्यात आलेला आहे।
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 5 वर्षांचा मंडप परवाने अटी शर्तीविना देण्यात यावे असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। तसंच सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या कार्यालयाला मालमत्ता करामध्ये 50% सवलत देण्यात यावी असंही त्यांनी स्पष्ट केलंय। बुलढाण्याच्या पळशी झाशी गावात ग्रामस्थांना दर पावसाळ्यात रस्त्यांच्या समस्येला सामोरं जावं लागतं आणि गावात पाऊस पडला की रस्त्यावर सर्वत्र चिखल तयार होतो। यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून गावाला चांगला डांबरी रस्ता देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर आणि खामगाव येथील स्वस्त धान्य दुकानदारांनी चक्क आपल्याजवळ असलेल्या ई-पॉज मशीन सरकार जमा केलेल्या आहेत आणि अन्य दुकानदारांना क्विंटलमध्ये 300 रुपये वाढीव कमिशन देण्यात यावं। त्याचबरोबर ई-पॉज मशीनचं सर्व्हर नेहमी डाऊन होत असतात, यावर तोडगा काढावा या मागण्या घेऊन स्वस्त धान्य दुकानदारांनी चक्क निषेध व्यक्त केला। यावल तालुक्यातील मनवेल येथील आश्रमशाळेमध्ये चक्कर येऊन पडल्यानं एका 9 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। आश्रमशाळेच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय असा आरोप मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणी आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पैलवान निशा दहिया हिला उपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला। कुस्तीपटू निशा दहियानं महिलांच्या कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात शानदार सुरुवात केली होती, मात्र निशा दहियाचा खांदा डिस्लोकेट झाला, तसंच तिचं बोट देखील तुटलं। पण निशानं धीर न सोडता ती खेळत राहिली। मात्र उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूनं निशाच्या खांद्यावर प्रहार करत निशा दहिया हिला 10-8 न पराभूत केलं। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी 2 कांस्य पदकं जिंकत इतिहास घडवणाऱ्या मनू भाकरवर भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं मोठी जबाबदारी सोपवली आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या समारोप समारंभात मनू भाकर भारताची ध्वजवाहक असणार आहे। IOAनं अद्याप पुरुष ध्वजधारकाची घोषणा केलेली नाही। भारताचा धावपटू अविनाश साबळेनं ऑलिम्पिकची फायनल गाठत इतिहास रचलाय। 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारात ऑलिम्पिकची फायनल गाठणारा अविनाश हा पहिलाच भारतीय पुरुष धावपटू ठरलाय। याआधी 2016 साली रिओ ऑलिम्पिकमध्ये साताऱ्याच्या ललिता बाबरनं महिलांच्या शर्यतीमध्ये फायनल गाठली होती आणि त्यानंतर अविनाशनं ऑलिम्पिकच्या ट्रॅक इव्हेंटमध्ये फायनल गाठली आहे। राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थगित केलंय। राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांची चर्चा होईपर्यंत वाट पाहणार असून राज ठाकरेंनी आमच्या बाजूने मत दिलं तर ठीक, नाहीतर संपूर्ण मराठवाड्यात त्यांच्या दौऱ्याला विरोध करणार अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे। आरक्षणाचा मुद्दा म्हणजे मतांचं राजकारण आहे, जातीच्या मुद्द्यावरून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक आहेत, राज्यात आरक्षणाची गरजच नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय। राज ठाकरेंचा सागर बंगल्यावर मित्र सर्वांचंच डोकं भडकावतोय, मराठे फक्त हक्क मागत आहेत अशा शब्दात मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलंय। ज्यांना आरक्षणातलं फार कळत नाही त्यांनी का बोलायचं असा टोला देखील त्यांनी लगावला। मराठा समाजानं भले भले पायाखाली चिरडले, त्यामुळे नारायण राणे यांनी फडणवीसांच्या नव्हे समाजाच्या बाजूने बोलावं असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। राणे कुटुंबियांबद्दल मी काहीच बोललो नाही, देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून ते मला बोलत आहेत असा आरोप जरांगेंनी केलाय। तिसऱ्या आघाडीच्या मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आघाडी वगैरे काही नसून कशी समीकरणं जुळतात, कोण कोण एकत्र येतायत यासाठी एक बैठक होईल। 29 ऑगस्टला लढायचं की पाडायचं याची घोषणा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं। सर्व गोरगरीब, अपक्ष, सर्व जाती धर्माचे लोक उभे राहणार आणि कचाकच पाडणार असं जरांगे म्हटलं। राज्यात जेव्हा भाजपचं सरकार होतं तेव्हा मराठ्यांना आरक्षण दिलं, मात्र महाविकास आघाडी सरकारला हे आरक्षण टिकवता आलं नाही। आता आरक्षणाचा टक्का वाढवून काय होणार? ज्यांना आरक्षण टिकवता आलं नाही त्यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही हे स्पष्ट करावं असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधलाय। भाजपसोबतच्या युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी उत्तर दिलंय। भाजपला पाठिंबा लोकसभेपुरता होता, विधानसभेबाबत बोललो नव्हतो असं स्पष्टीकरण राज ठाकरेंनी दिलं। विधानसभेला 225 ते 250 जागा लढवणार असं देखील त्यांनी म्हटलंय। मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 2 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहे। शिर्डीतून बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रेंना उमेदवारी देण्यात येणार आहे। मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद हिंबळवार यांनी गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला। गोंदिया जिल्ह्यातील विधानसभेच्या 4ही जागा मनसेद्वारा लढवण्यात येणार असून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना हिंबळवार यांनी दिल्या।
राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलेलं आहे। पुढील काळात जयसिंग सोळंके यांचे मार्गदर्शक म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या पुढील काळातही मतदारसंघाच्या विकासासाठी आपलं योगदान असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। शाहूंनी सर्वांना आरक्षण दिलं होतं, त्यात मुस्लिमही होते। विशाळगड प्रकरण गंभीर आहे, सरकार या प्रकरणाची दखल का घेत नाही? सरकार झोपलंय का? असा सवाल उपस्थित करत अबू आझमी यांनी सरकारला घेरलं। विशाळगड प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली। महाविकास आघाडीच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची उचकी लागते असं वक्तव्य करत सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर निशाणा साधला। सध्या सगळेच फडणवीसांच्या नावाचा जप करतायत आणि ज्याचा जास्त जप होतो तो प्रसन्न होतो, त्यामुळे विधानसभेत फडणवीस आशीर्वाद देण्यासाठी विजयाच्या रूपाने येतील असं ते म्हटले।